दिवाळीच्या सुट्टी झाला. आज होता आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. कॉलेजमध्ये पोहोचल्या आम्हाला पूर्ण गँगला एक दुःखदायक घटना माहित पडली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रणव उगले. तर आज सकाळ सकाळी मला मित्राचे फोन आले की चाल कॉलेज चालू झालं आणि दिवाळीनंतर आज कॉलेजचा पहिला दिवस होता. तर आपण त्यासाठी निघालो पातूरवरून अकोला जाण्यासाठी. आणि आज गर्दीमुळे पूर्ण बस पॅक झाली होती आपली. म्हणजे आपली नाही सरकारची आहे, पण आपण पास काढले आहेत, आपण सरकारची माणसं. नंतर आपण अकोला पोहोचलो आणि आलो आपल्या अकॅडमीवर, कारण की आपल्याला पहिले क्लास करणं होते, नंतर तिकडे जायचं होतं कॉलेजमध्ये. क्लासमध्ये आलो आणि क्लास पूर्ण करून घेतले 12 वाजेपर्यंत आणि नंतर निघालो कॉलेज जाण्यासाठी. कारण की आज दिवाळीनंतर कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि आपल्याला खूप जास्त खुशी होत होती, कारण की घरी अनारसे चकल्या चिवडा खाऊ पूर्ण परेशान झालो होतो. आपण डायरेक्ट आलो आपण आपल्या कॉलेजमध्ये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये बजरंगबलीचं मंदिर आहे. तर आपलं कामाचं दर्शन करण्यासाठी येणं मंदिरामध्ये आलो, बजरंगबलीचं दर्शन करून घेतले. तर सर्व मित्रांची खूप दिवसानंतर भेट घेतली. पूर्ण गँगला एका जागी जमा करून टाकलं आणि पूर्ण गँगला घेऊन आपण निघालो वरच्या रूम मध्ये लेक्चर करण्यासाठी. पण हे जे माझ्या चेहऱ्यावर स्माइल दिसून आली काही वेळात गायब होणार आहे. नंतर आम्ही गेलो मॅम जवळ आणि इथे गेलो आपल्याला माहित पडलं की आपला प्रॅक्टिकलचा एक्झाम आहे उद्या. तर हे गोष्ट ऐकून आम्ही डायरेक्ट 4-5 जण संदत गेलो होतो, कारण की आम्ही आलो कॉलेजमध्ये लेक्चर करण्यासाठी. पण इथे येऊन आपल्याला एकदम चांगलं वाला सरप्राईज भेटलं, कारण की आज कॉलेजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपल्याला असं झालं आणि पूर्ण गँगला घेऊन निघालो खाली जाण्यासाठी. काही टेन्शन नका घेऊ, म्हटलं जिंदगी मोठी आहे. पण असा विचार करता करता मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो, कारण की माझा पूर्ण प्रॅक्टिकल पॅकेट कम्प्लीट करायचं. तर मी घेतली एका मित्राची वही आणि फटाफट फोटो काढून घेतले. आणि तेवढ्यात आपल्या आणखी एक मित्र आला, तर त्याला मी डिप्रेशन मध्ये गमावून टाकलं. आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त केल्यावर आपलं मन हलकं होते, पण इथे वेगळंच काम होतं. नंतर आम्ही आलो तिसऱ्या मंजिलवर आणि इथून पूर्ण गँगला घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण की घरी जाऊन प्रॅक्टिकल लिहायचं होतं, अभ्यास करायचा होता. तर दुपट्टा बांधून आलो बस स्टँडवर आणि एवढ्या गर्दीचा सामना करता करता बसलो बसमध्ये. म्हणजे बसून नाही, आपल्या जिंदगीमध्ये आरामच नाहीये, कारण की आपल्याला बसायला जागाच नाही भेटत बसमध्ये कधी. तर चला मित्रांनो, आणखी कॉलेजचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की सांगा कमेंट करून. तुम्ही म्हणसाल तर नक्की काढू आपण. त्याच्या पहिले आपल्याला एकदा फॉलो करून टाका.